UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। कुर्ला बस अपघात प्रकरणातील मृतांचा आकडा वाढताच भरधाव बसच्या धडकेत आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू तर 49 जण जखमी झाल्याची माहिती। कुर्ला बस अपघातामधील चालकानं पहिल्यांदाच बस चालवल्याची धक्कादायक माहिती समोर। कंत्राटी चालक म्हणून संजय मोरे 1 डिसेंबरला कामावर रुजू। अपघातावेळी चालकानं मद्यपान केलं नव्हतं, पोलिसांची माहिती। भीषण अपघातानंतर बस चालकाविरोधात स्थानिक नागरिकांचा रोष, संतप्त जमावाकडून चालकाला मारहाण। चालक संजय मोरेला अटक, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल। कुर्ल्यातील अपघातग्रस्त बसची आरटीओकडून तपासणी। बस पूर्णपणे सुस्थितीत, तांत्रिक बिघाड नसल्याचं समोर। ब्रेक फेल झाल्यास इलेक्ट्रिक बस पुढे जात नाही, तज्ज्ञांचा दावा। बेस्ट अपघातानंतर आज कुर्ला स्टेशन बाहेरील बस स्थानक बंद। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारी। प्रवाशांचे हाल, चालक किंवा रिक्षांना इच्छित स्थळी जावं लागणार। कुर्ला अपघातामधील मृतांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करतो। घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं आश्वासन। राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार 14 डिसेंबरला होण्याची शक्यता। केंद्रीय नेतृत्वाच्या संबंधीसाठी मंत्र्यांची नावं दिल्लीत। भाजप हायकमांडच्या मंजुरीकडे लक्ष। शरद पवारांच्या दिल्लीतील घरी आज रात्री महत्त्वपूर्ण बैठक। ईव्हीएम संदर्भात चर्चा होणार। केजरीवाल आणि वकील अभिषेक मनु सिंघवींच्या उपस्थितीत असणार। भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत मार्कडवाडीत थोड्याच वेळात सभा। तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेही मार्कडवाडी दौऱ्यावर। बॅलेट पेपरवर एक निवडणूक घेऊन संशय दूर करायला काय हरकत आहे? उत्तम जानकरांचा निवडणूक आयोगाला सवाल। तर फेरनिवडणूक लावण्यासाठी उत्तम जानकर आज निवडणूक आयोगाची भेट घेणार। शिखर बँक घोटाळा प्रकरणात ईडीकडून अजित पवारांना अद्याप क्लीन चिट नाही। अजित पवारांना आर्थिक गुन्हे शाखा, आयकर विभाग, एसीबीकडून दिलासा। लातूरमधील शेतकऱ्यांना आम्ही नोटीस दिली नाही। महाराष्ट्र वक्फ बोर्डाचं पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण। प्रकरणासाठी सखोल चौकशी समिती केल्याचीही माहिती। हिंदूंच्या बाबतीत मोदींची भोंदूगिरी। बांगलादेशमध्ये हिंदूंवरील अत्याचाराविरोधातील आंदोलनात भाजप संघ का नाही? संजय राऊत यांचा सवाल। भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाची हत्या। पुण्यातील यवतगावच्या हद्दीत सतीश वाघ यांचा मृतदेह सापडलाय। अज्ञातांनी भर चौकात केलं होतं अपहरण। केज तालुक्यामधील अपहरण झालेल्या तरुणाचा मृतदेह आढळल्यानं खळबळ। मसाजोगच्या संतप्त ग्रामस्थांकडून लातूर बीड महामार्गावर रास्ता रोको। दोषींना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा। संसदेत एक देश एक निवडणुकीशी संबंधित विधेयक सादर होण्याची शक्यता। रामनाथ कोविंद समितीचा अहवाल केंद्र सरकारनं स्वीकारला। अर्ध्या नागपूर शहराचा पाणीपुरवठा आज बंद। पेण 4 एक्सप्रेस फीडरवर 20 तासांचा शटडाऊन। टँकरनेही पाणीपुरवठा होणार नसल्यानं मुबलक पाणीसाठा करण्याचं आवाहन। मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराचे दर्शन 5 दिवस बंद राहणार। श्रींच्या मूर्तीला सेंदूर लेपन करण्यासाठी 15 डिसेंबरपर्यंत भाविकांना प्रत्यक्ष मूर्तीचं दर्शन घेता येणार नाही। शरद पवार आणि अरविंद केजरीवाल यांच्यामध्ये आज सायंकाळी बैठक होणार। ममता बॅनर्जींकडे इंडिया आघाडीची कमान देण्यासंदर्भात चर्चेची शक्यता। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।